सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे जी मंजू आहे ती सत्यावरती खूपच रागावलेली असते. ती म्हणत असते, सत्या तुझ्यामुळे मला ती स्वीट टोचली, माझं रक्त काढून घेतलं माहिती आहे का, कशाला मला हे केलं रे. तर सत्या म्हणतो, हे बघा वाघमारे, मी काहीच केलं नाही, मी फक्त बसलेलो होतो इथे आणि मी का रक्त काढलं तुमचं, मी तुमच्यापाशी आलो का तरी. अहो डॉक्टरनी रक्त काढलं, तुम्ही डॉक्टरांशी भांडा ना, माझ्यावर का राग काढताय. म्हणजे म्हणते, नाही आता मी तुला खूप हाणणार आहे सत्या. आणि सत्याला मारायला सुरुवात करते, हे करत असते. तर आता ते म्हणतात की मारू नका. अहो असं काय करताय तुम्ही, वाघमारे सोडा मला. तर आता मंजू म्हणते की नाही तुला सोडणारच नाही, आज मारू मारू घेते. तर तुम्ही तो मारा, मग किती मारायचं, असं काय करता वाघमारे तुम्ही. अहो माझी काही चुकी नाही अहो वाघमारे. अहो तुमचं रक्त तुमच्या आरोग्यासाठीच काढलंय. नेमकं काय झालंय, काय दुखतंय तुमचं हे कळेल ना आपल्याला. त्यामुळं तर आता मंजू म्हणते की सत्या असं काय करतोय तू, मला राग येतोय खूप, मला किती त्रास झाला माहिती आहे का. तर सत्या म्हणतो की तुम्हाला त्रास झाला ना वाघमारे, थांबा मग मी माझ्या हाताला इंजेक्शन टोचून घेतो. सत्या तिथे जातो आणि तो म्हणतो की आता मी सुईच टोचतो हाताला. सुई सापडतो आणि सुई टोचायला लागतो. मंजू म्हणते, सत्या थांब, काय करतोय हे, असं काही करू नको हा, मला नाही आवडणार. का असं करतोय तू, शांत बस, काही करू नको. तर मंजू सत्या म्हणतो की मग वाघमारे तुम्हाला टोचली, मग मला पण टोचून घेतो ना. ती म्हणते की नाही सत्या, आता कशाला टोचून घेतोय, जाऊ दे. तर मंजूला आता सत्या झोपी लावतो तिथे, मंजू झोपते. आणि इकडे आता ज्या मम्मी साहेबांते असतात, मम्मी साहेबांना आता चित्रकार येतात आणि विचारतात, काय आहे सांगा लवकर तुमचं. हे बघा माया, तुमच्या मनामध्ये काय चाललंय आणि काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात. कुठं गेला होता सपनात तुम्ही सकाळी सकाळी, कुठून गेला होता आणि कुठून आला सांगा लवकर. तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघा मी नाही सांगू शकत तुम्हाला. काय करायचं आहे तुम्हाला, आम्ही गेलो होतो जॉगिंगला, वर्कआउट करायला. तर ते म्हणतात की नाही, तुम्ही नाही का मॉर्निंग वॉकला पण नव्हतं गेलं, कुठं गेलं त्यांना मला चांगलंच माहिती. तुम्ही जे काही करताय ना त्याच्यापासून एकच विचार करा, जे काही करताय तुम्ही विचार करून करा, कारण की तुमच्यापासून तुमचं सत्या वेगळं होईल नाही तर, असं म्हणतात. तर म्हणतात काय सत्य वेगळं होईल. तर आता मम्मी साहेबांचा का बसतो आणि आता चित्रकार खूप ओरडतात आणि निघून जातात. तर इकडे आता जी हे असते पूर्वा मॅडम, पूर्वा पाटील मॅडम तिथे आता ती म्हणत असते की हे बघा भारती मावशी आतमध्ये या. आणि भारती मावशीला आतमध्ये बोलवते. भारती मावशी म्हणतात, काय झालं मॅडम. तर ते म्हणतात की हे बघा मला तुम्हाला एक सांगायचं आहे. भारती मावशी हे बघा, सत्याचे एवढे केस आहेत, तेवढे त्याच्याविषयी कंप्लेंट आहेत, मग तुम्ही त्याला अटक का नाही केली, त्याच्यावर अजून काही हे का नाही कारवाई केली नाही. तर ते म्हणतात की हे बघा कारवाई करायला तुम्हाला एक सांगू का मी. भारती मावशी म्हणतात, त्याच्याविरुद्ध आम्हाला काही पुरावे सापडलेले नाही आहे, आम्हाला पुरावे सापडल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. सत्यविरुद्ध पुरावे सापडले पाहिजे ना, पुरावे कुणीच देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही आता काहीच करणार नाही, असं भारती मावशी म्हणतात. ते म्हणतात की असं काही आहे का, म्हणजे तुम्हाला पुरावे हवे आहेत का त्याला अटक करण्यासाठी, एवढे सगळे कंप्लेंट आहे त्याच्याविषयी, असं म्हणतात. तर आता तिथून जायला लागतं. तेवढ्यात म्हणतात की या मंजू मॅडम त्यांच्या घरीच राहतात ना, आपले इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. तर त्या म्हणतात की हो, मग त्यांच्या कोण लागतात त्या. तर आता भारती मावशीन त्या बोलायच्या बंद होतात. तर आता लगेच त्या म्हणतात की जा तुम्ही इथून. आणि ती म्हणते की आता बघते मी कोण लागतात आणि कोण नाही तुमच्या, असं म्हणते. आणि आता इकडं जर सत्या आणि मंजू झोपेल असते तर सत्या आणि तिथे लगेच आता तो जयदीप येतो आणि जयदीप म्हणतो की सत्य दादा आपण काय करायचं आता, हे बघ मला पूर्वा मॅडम कुठं होत्या, काय सगळं रेकॉर्ड सापडला आहे त्यांची फाईल. त्यानंतर दाखव. आणि सत्या वाचतो. सत्या म्हणतो की अरे खूपच डेंजर दिसतंय, ह्या कडक स्वभाव दिसतोय खूप. आणि जयदीप म्हणतो की हो मग, अरे यांनी खूपच केस लढवले आहेत आधी, तुला माहीत नाही का, ते खूप जणांना अटक केली आहे, आता त्यांनी तुझी फाईल घेतली आहे, त्यामुळे तुला सोडेल का सत्य ते आता, असं म्हणत असतात. सत्या म्हणतो की विचार करू नको, आता मला त्यांच्यापासून खूप मोठं धोका आहे, मला आता काळजी करून राहायला हवं, असं म्हणत असतात. आणि आता लगेच तिथून जो मंजू आहे ती झोपलेली उठून बघ यांचं दोघांचं बोलणं चोरून ऐकते. आणि आता जयदीप पण ते तिथून जातात. सत्या आता मंजूला म्हणतो, चला वाघमारे आपण खाली जाऊयात. मंजूला घेऊन तो खाली येतो आणि म्हणतो की बसा वाघमारे तो सोफ्यावर. मंजूला तिथे बसवतो आणि म्हणतो की काळजी करू नका वाघमारे, सगळं ठीक झालंय आता. तेवढ्यात आता लगेच मम्मी साहेबांते येतात. म्हणतात, मंजिरी बरं आहे का गं तुझं. तर मंजू म्हणते की हो बरं आहे ना माझं, काय नाही झालं मला, बरी आहे मी, असं म्हणतात. तर ते म्हणतात काय लगेच त्यांचा ताप उतरलाय ना तुझा. तर ते म्हणते की हो. तर ते म्हणतात मग चल ना आपल्यासाठी स्वयंपाक बनव ना, आम्ही तुला काही मदत करतो, असं म्हणतात. आणि मंजूला स्वयंपाक बनायला लावतात. तर इकडे आता मंजू सगळ्यांसाठी आमरस पोळ चपाती ते बनवते आणि सगळे जेवायला बसतात. आणि मंजूचं खूप सारं कौतुक करत असतात, म्हणत असतात, मंजू खरंच खूप छान स्वयंपाक बनवलाय तू, आज आम्ही पोटभर जेवण करणार, असं बोलतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.